महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पोखरी येथे उत्साहात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव, बहुजन नायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष काळूराम चौधरी यांची पोखरी गावामध्ये प्रमुख उपस्थिती राहिली. पोखरी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीहरी होळकर, माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर साळवे, डॉक्टर विकास वाघमारे, काकासाहेब वाघमारे आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आणि संपूर्ण पोखरी गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर विकास वाघमारे यांच्या नेक्स्ट जनरेशन करिअर या पुस्तकाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला लहान थोर, महिला, पुरुष आणि समस्त पोखरीकरांची प्रमुख उपस्थिती राहिली. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांनी केलेले भाषणे पहा. त्या पुस्तकाचा आनंद पण वेगळाच असतो मला, कारण इंडिव्हिज्युअली त्याचं जरा जास्तच कनेक्ट आहे. मैत्री किंवा आंटी ओळखत असतो. फार छान पद्धतीचं नातं. आणि दादा बोलले जातीवर बोलले. जात नष्ट कशी करायची असते त्याचं ज्वलंत उदाहरण माझ्या समोर होतं, ते म्हणजे तात्या. वेगवेगळ्या जातीवर बोलले. महारांमध्ये पण जाती आहेत म्हणले. विक्टीम आहे मी समोर उभा तुमची. पण तात्याकडं पाहून एक नवीन ऊर्जा मिळायची आणि तात्या वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. आबाचं नाव ऐकून आहे, पण आबाशी जास्त नेटवर्क नसल्यामुळं मी पण बीडमध्येच राहतो आबा, पण तात्याशी फार जुळालो होतो मी. आणि मी शब्द देतो या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 135व्या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी शब्द देतो, आंटी मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. मैत्री, टिल्लू दादा कधीच विसरणार नाही. मी माझी पूर्ण फॅमिली शब्द देतो, तुम्हाला मी कधीच विसरणार नव्हता. मी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. यानंतर एक हिमगर्जना करण्यासाठी साहिल आत्माने, एक मुलगा आहे, त्याला विनंती करतो की त्याने स्टेजवर यायचं आहे. आत्माने घटनापती, सुवर्णरत्न, शिल्पकारक, क्रांतिकारक, शिल्परत्न, तर्कशास्त्र, बोधिसत्व, मूकनायक, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, युगपुरुष, न्यायमूर्ती, कायदा पंडित, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलतात त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार. विचारानं परिपक्व झालेले माणसं इतर मंचावर उपस्थित असताना आपण त्याच्यासमोर का बोलावं हा विचार आता माझ्या मनामध्ये रुजत चाललाय. परंतु तुम्ही जी सांगितलं, माहिती दिली, त्याबद्दल तुमच्यासाठी एवढं सांगेन की आमच्या वट्ट्यामधून येताना तुमच्या ज्ञानाच्या मशाली विझून या. आमच्या वट्ट्यांमधून येताना तुमच्या ज्ञानाच्या मशाली विझून या. कारण आता आमच्या वट्ट्यांमध्ये भीम सूर्य दिसायला लागलाय. या ठिकाणी आपण 135वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने. तर तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगतो, मस्जिदी समोर तलवारी घेऊन नाचणारे लोक सुद्धा आम्हाला सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करायची. 365 दिवस स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा हा माझा समाज. बौद्ध जयंतीला 6 डिसेंबरला कोट्यवधीची पुस्तकं खरेदी करणारा माझा एकमेव समाज आहे. आणि ह्या समाजाला हे लोक सांगणार की जयंती कशी साजरी करायची. आज पोखरी गावाचे उदाहरण जर बघितलं तर संध्याकाळी जरी मिरवणूक असेल, धांगरधिंगा असेल, नाचून जयंती साजरी करणारे असतील, परंतु सकाळी मात्र बाबासाहेबांच्या विचाराने जयंती साजरी होत आहे. परंतु यावर कुणीही बोलायला तयार नाही. आता सांगितलं की 200 देश, 135 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती. आणि हे लोक आम्हाला सांगणार की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जयंती कशी साजरी करायची. बांधवांनो, दिवसेंदिवस बाबासाहेबांविषयी
विचार आज एक काल प्रकरण झालं, शिवाजी कोण होता. मी खरं तर संजय गायकवाडचे अभिनंदन करतोय की परत एकदा शिवाजी कसा होता हे लोकांना दाखवून दिले. आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पुस्तकं मिळत नाहीत लोकांना वाचायला. हे परत एकदा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बहुजन प्रतिपाद्य छत्रपती शिवाजी महाराज जिवंत झाले. विचारानं या महाराष्ट्रामध्ये परत एकदा शिवाजी महाराज आज आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतात. त्यासाठी खरोखर मी संजय गायकवाडचे आभार व्यक्त करतो. आणि याच मंचावरून मी अशी सुद्धा मागणी करतो, ज्या गोविंद पानसरेंनी ते पुस्तक लिहिलं त्यांची हत्या करून त्यांचे विचार काय संपले नाही, ते अजूनही जिवंत आहे. ते आपल्याला पाहायला मिळालं शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून. परंतु त्यांना मारण्यात आलं, त्यांची हत्या करण्यात आली. आणि संजय गायकवाडने सांगितलं की तुझाही पानसरे करीन. तर माझं असं मत आहे की आता समाजानं सुद्धा आपल्या एक ताटमानेनं उभारलं पाहिजे आणि त्या संजय गायकवाडला पानसरेच्या हत्या प्रकरणी त्याला असं आरोपी केलं पाहिजे. कारण तो ज्या टोळीने त्या भाषेने तो बोलतोय तो खरोखर असं वाटतं की हत्या ह्या लोकांनी करून आणलेली आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणून तर मला माझ्या जातीचा आणि माझ्या धम्माचा खरोखरच अभिमान आहे. आणि खरं तर आंबेडकरवादी असल्यामुळे तर गर्व आहे. आणि आंबेडकरवादी म्हणजे कुठला जात आणि धर्म नाही, तो प्रत्येक जातीतला माणूस बाबासाहेबाला मानतो, तो आंबेडकरवादी आहे. प्रत्येक महापुरुषाला डोक्यावर घेणारा हा आंबेडकरी समाज आहे. प्रत्येक महापुरुषाच्या विचारावर चालणारा सुद्धा समाज म्हणजे हा समाज आंबेडकरवादी समाज आहे. आज आपण बघतोय महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये बॅनर लागले, असे एकही बॅनर नाही तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला एकही बॅनर मला कुठे बघायला मिळाले. प्रत्येक बॅनरवर प्रत्येक महापुरुषाचा सन्मान करणारा हा माझा समाज आहे. आणि ही लोक माझ्या समाजाला सांगणार की जयंती कशी साजरी करायची. मी परत एकदा तुम्हाला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. 76 गावामध्ये जवळजवळ स्टार रिस्टार एवढे आहेत की विशेष नाही. नाव घेतले तर अपुरे पडतील. पण बाबासाहेबांविषयी जर 4 प्रश्न विचारले तर त्यांचे सांगण्यासाठी त्यांना यायची मदत घ्यावं लागेल, असं हे पण आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस धम्म स्वीकारला त्यावेळेस बाबासाहेबांकडे काही पत्रकार लोक गेले आणि बाबासाहेबांनी विचारलं की बाबा तुम्ही शीख असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल किंवा जे काय धर्म असतील ते सोडून तुम्ही धम्मच का स्वीकारला. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एक सुंदर उत्तर दिलं होतं की मुस्लिम हा कसा ओळखला जातो, डोक्यावर टोपी असते, गाडी असते. शीख लोकांना कसं ओळखलं जाईल, पगडी असते. ख्रिश्चन लोक त्यांचा पेहराव वेगळा. पण एकमेव बौद्ध धम्म किंवा बाबासाहेबांनी निवडलेला धम्म फक्त आणि फक्त आचरणावरून ओळखल्या जाईल. हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपलं आचरण, आपलं वागणूक, आपले विचार, आपले आचार हे आणि फक्त बौद्ध धर्मामध्ये दिसून येते. त्यामुळं बाबासाहेबांनी 1935 ते 1956 तब्बल 20-25 वर्षे किंवा 15-18 वर्षाचा अभ्यास केला असेल. ते विचारपूर्वक आणि खूप अभ्यास वृत्तीनं. मी एवढं सांगतो, या ठिकाणी विचारमंचावर अक्षयभाऊ धवारे, सदस्य ग्रामपंचायत, श्रेय बाप्पा होळकर, वेळात वेळ काढून जवळजवळ 20 फोन आले असतील बाप्पाला. पण सरांचं एवढं व्याख्यान म्हणजे होतं की ऐकत राहावं असं वाटू लागलं. या ठिकाणी आपल्या पूर्ण समाजाला जे सुनील तात्या माझे आजोबा मिस यू त्यांच्यामुळे एक प्रथा नवीन पडली गेली की टोटल समाजासाठी अन्नदानाचा टोटल खर्च हे तात्या करायचे आणि त्यांचाच वारसा पुढं माझे दुसरे आजोबा आबा करत आहेत. त्यांचं बी खूप मनापासून धन्यवाद आणि आभार. हे प्रथा अशीच कायम चालू राहतील याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन गावाची नाळ जोडण्याचं काम जे तात्यानं सुरुवात केली तर त्याचे जे काही पुण्यामध्ये माझे सर्व नातेवाईक आहेत ते हळूहळू आपल्या गावाशी जोडले गेले आहेत. त्यांचं परत एकदा स्वागत आणि आभार. या ठिकाणी सर्वांनी कार्यक्रमाला जे शांततेचं सर्वांनी सहकार्य केलं त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम समाप्त झाला हा जाहीर करतो. सर्वांना जेवायची व्यवस्था आबा यांच्या मार्गदर्शनातून किंवा यांच्या सहकार्याने झालेली आहे. सर्वांनी जेवण्याचा लाभ घ्यायचा आहे. आबाला थोडं बोलण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणतात. ठीक आहे, तर कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.